नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं याकडे जवळपास 4 वर्षापासून नजरा लागल्यात आणि आता सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तिवाद सुरू झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी शिंदेंच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली। पाहूया। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं की 39 आमदारांवर कारवाई झाली पाहिजे। शिवसेनेची 2013 आणि 2018ची पक्षाची घटनाच वैध आहे आणि त्यानुसारच उद्धव ठाकरेंचीही पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली। उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची गटनेते आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली। यावर न्यायमूर्ती बागची यांनी सिब्बल यांना प्रश्न केला, निवडणूक चिन्ह मूळ राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं? त्यावर सिब्बल यांनी उत्तर दिलं की चिन्ह हे राजकीय पक्षाचं असतं, विधिमंडळ पक्षाचं नाही। ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचंही पाऊल घेताना कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या नेमणुकीसंदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्येच त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वस्वी सगळ्यांची मान्यता असते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून बाकीच्या गोष्टी करून सादर करण्यात आल्या आणि सगळ्या टिप्पणी त्यांनी दिलेल्या आहेत। सुभाष देसाई विरुद्ध जी केस होती त्या सुभाष देसाई केसचे दाखले देत कोर्टानेही त्या गोष्टी मान्य केल्या की यामध्ये अशा रीतीने या गोष्टींचं उल्लंघन। दावा कोणी करेल, कारण निर्णय घेण्याचा हा अधिकार हा संपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा आहे। त्यामुळे कोणी दावा करू शकत नाही आहे। त्यामुळे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आता अपमान होईल आणि त्यामुळे हा आता युक्तिवाद चालू आहे आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे। विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे। दावा हा कोणीच करू शकत नाही, दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू। सिब्बल यांनी शिंदेंच्या बंडावर बोट ठेवत शिंदेंची कृती बेकायदेशीर असल्याचा दावा केला। आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले, नंतर 39 झाले, हा पूर्वनियोजित कट होता। शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलंच पाहिजे, ही फूट आहे, विलिनीकरण नाही हे स्पष्ट दिसते। फुटलेल्या आमदारांकडून शिंदेंची मुख्य नेता म्हणून निवड केली, पण मुख्य नेता हे पद पक्षाच्या घटनेतच नाही। उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती। उपसभापती यांनीही अजय चौधरी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती। गटनेते बदलण्यासाठी विधिमंडळ पक्षाच्या आमदारांच्या सह्यांची गरज नसून हा पक्षप्रमुखांचा अधिकार आहे। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। त्यावर कोर्टानं टिप्पणी केली की आमदार राजकीय पक्षाच्या नेत्यांना हटवू शकत नाहीत। विधिमंडळात कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे, ते उमेदवारांना AB फॉर्म देतात। प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे। प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। नाही, कपिल सिब्बल यांनी ही चुकीची माहिती माननीय न्यायालयासमोर मांडलेली आहे, कारण घटनात्मक पदाची ती निर्मिती केलेली आहे आणि ती निर्मिती करताना जी काही इलेक्शन कमिशनच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर आम्ही फॉलो केलेल्या आहेत आणि जी माननीय बाळासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरूनच ह्या सर्व आम्ही प्रोसिजर केलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे माननीय इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे, घटनेला अनुसरून आहे आणि घटनेचाच विजय होईल आणि इलेक्शन कमिशनच्या नियमांचाच विजय होईल। ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद अजून संपलेला नाही। उद्या पुन्हा ॲडव्होकेट सिब्बल युक्तिवादाला सुरुवात करतील। एकूणच शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण अंतिम टप्प्यात आलंय। प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.